आपल्याला प्रश्नामध्ये दिले काय, विचारले काय, याचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला याचं उत्तर मिळतं. त्यामुळे सर्वात अगोदर प्रश्न जो दिला आहे तो सुरुवातीला थोडासा कॉम्प्लिकेटेड जरी वाटत असला तरी स्टेप बाय स्टेप आपण त्याचं ॲनालिसिस करत जायचं, म्हणजे उत्तर आपल्याला मिळतं. नेमकं प्रश्नात विचारले काय हे बारकाईने निरीक्षण करून अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कारण प्रश्न खूप कधी कधी सोपे असतात, पण पर्याय थोडेसे फसवे आपल्याला वाटतात. बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये गुणोत्तरावर आधारित काही ट्रिकी उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. काही प्रश्न असे असतात जे 2 किंवा 3 घटकांचं कॉम्बिनेशन करून विचारलेले असतात, जसं की गुणोत्तर किंवा वय याचं कॉम्बिनेशन करून हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. सोनलचे 6 वर्षापूर्वीचे वय 30 वर्षे होते, तर कोमलचे 5 वर्षानंतरचे वय किती? आता याच्यामध्ये हा प्रश्न जर आपण विचार केला तर गुणोत्तरावर आधारित आहे, शिवाय तो वयावर आधारित सुद्धा असू शकतो. म्हणजे त्या दोन्ही प्रश्न प्रकारामध्ये किंवा घटकानुसार याचं आपल्याला वर्गीकरण करता येतं. आता या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळवायचं असेल तर सुरुवातीला जी माहिती आपल्याला दिलेली आहे, सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर ते 6:5 दिले. सोनलचं 6 वर्षापूर्वीचं वय दिले आणि कोमलचं 5 वर्षानंतरचं वय दिले. आपल्याला प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड जरी वाटत असला तरी सुद्धा याच्यामध्ये जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं, उत्तर मिळतं आपल्याला. जसं की आता इथं सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 6:5 आहे. मग हे गुणोत्तर आहे, याचा अर्थ या दोन्ही संख्यांना एका समान पटीनं आपल्याला गुणावं लागेल म्हणजे त्यांचं वय मिळतील. मग ती समान पट समजा x असेल तर सोनलचं वय 6x होईल आणि कोमलचं 5x. आता ही दोन्ही वयं त्या दोघींची आजची वय आहेत, कारण हे जे गुणोत्तर दिले ते आजच्या वयांचं दिले. मग सोनलचं आजचं वय 6x आहे. 6 वर्षापूर्वी किती असणार ते, तर 6x - 6 आणि हे वय दिले 30. त्यामुळे बरोबर 30 ठेवूया. हे एक समीकरण मिळेल, हे सोडवू आता. 6x बरोबर -6 पलीकडे घेतले तर अधिक होतील. 30 + 6 36. म्हणजे जिथं x ची किंमत आपल्याला मिळेल 36/6. 6 जर भाग घालवला तर 6 × 36. ही x ची किंमत झाली 6. आता आपल्याला x ची किंमत नको आहे, आपल्याला कोमलचं वय पाहिजे, ते ही 5 वर्षानंतरचं. आता x म्हणजे समान पट. मग x बरोबर 6 ही एक समान पट आहे. मग कोमलचं आजचं वय 5x आहे. मग तिचं आजचं वय काढायला एक्सला 6 गुणायचं म्हणजे 30 वर्ष मिळालं. हे कोमलचं आजचं वय आहे. आपल्याला विचारलं 5 वर्षानंतरचं किती. 5 वर्षानंतरचं वय काढायला या 30मध्ये 5 मिळवायचे, उत्तर येईल 35, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. तर हा थोडंसं आपल्याला प्रश्नामध्ये दिले काय, विचारले काय याचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला याचं उत्तर मिळतं. त्यामुळे सर्वात अगोदर प्रश्न जो दिला आहे तो सुरुवातीला थोडासा कॉम्प्लिकेटेड जरी वाटत असला तरी स्टेप बाय स्टेप आपण त्याचं ॲनालिसिस करत जायचं, म्हणजे उत्तर आपल्याला मिळतं. तर हा वयावर आणि गुणोत्तरावर आधारित आणखी एक प्रश्न. 2 भावंडांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:7 होईल, तर मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय किती? म्हणजे दोन्ही वय दिलेत. आजच्या वयांचं गुणोत्तर 4:5 आहे आणि 10 वर्षानंतर किती होईल तेही दिलेलं आहे. मग त्यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर जर 4:5 असेल तर त्यांची आजची वय काढायला या दोन्हीला समान पटीनं, म्हणजेच ती समान पट आपण समजा x घेऊया. 4x आणि 5x ही त्यांची दोघांची वय होतील. आता ह्यातलं 4x जे आहे ते लहान भावाचं वय आहे आणि 5x ते आहे मोठ्या भावाचं वय. आणखी 10 वर्षानंतरचं त्यांचं वय काढायचं, म्हणजे या 4x हे आजचं वय जर असेल, आणखी 10 वर्षांनी त्याचं वय होईल 4x + 10. हे लहान भावाचं वय होईल 10 वर्षानंतरचं आणि मोठ्या भावाचं वय होईल 4x + 10. तर हे जे गुणोत्तर आहे 10 वर्षानंतरचं जे गुणोत्तर आहे तेही दिले. मग ते गुणोत्तर आपण असं लिहूया, 4x + 10 छेद 5x + 10. हे गुणोत्तर 6:7 म्हणजे 6/7 दिले. मग इथं तिरकस गुणाकार करूया. 7ने या दोन्ही पदाला गुणूया. 7 × 28x + 7 = 70 बरोबर 6ने या दोन्ही पदांना गुणूया. 6 × 30x + 6 = 60. आता 70 आपण आहे तसेच घेऊया. 60 या बाजूला घेऊ, -60 होतील आणि 30x + 28x पलीकडे घेऊया, -28x होतील. मग 70 - 60 म्हणजेच 10 बरोबर 30x - 28x 2x. म्हणजेच x ची किंमत 2 जर ह्या बाजूला घेतले तर छेदात जातील. 2 न 10ला भाग घालवलं तर 5 येईल. त्यामुळे ही समान पट झाली. आता या समान पटीवरून दोघांची आजची वय काढता येतील. म्हणजे आजचं वय त्यांचं 4x आणि 5x आहे. ह्यातलं मोठ्या भावाचं कोणतं, तर 5x. आता प्रश्नात आपल्याला फक्त मोठ्या भावाचं वय विचारले, त्यामुळे 5x किंमत काढूया. म्हणजेच 5 × x, म्हणजे x ची किंमत आहे 5. 5 × 5 बरोबर 25. हे मोठ्या भावाचं वय झालं आजचं आणि हा पर्याय आपल्याला चौथा दिला आहे. त्यामुळे आपण चुकून तो पर्याय निवडू शकतो, पण प्रश्न विचारला की 15 वर्षानंतरचं वय किती. त्यामुळे हे बारकाईनं आपण निरीक्षण करायचं आहे. आजचं वय जर 25 असेल तर आणखी 15 वर्षानंतर ते किती होईल
ते काढायला 25मध्ये 15 मिळवायचे, उत्तर येईल 40. आणि हे दिले आता आपल्याला पर्याय क्रमांक 2मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीनं काही फसवे पर्याय असतात. बऱ्याचदा आपण इथंपर्यंत येतो उत्तर काढत आणि 25 पर्याय आपल्याला दिसतो, कदाचित तो पहिलाच असतो आणि पहिलाच पर्याय आपल्याला दिसतो आणि आपण उत्तर फिक्स करतो ते. पण ॲक्च्युअल विचारले आपल्याला 15 वर्षानंतरचं वय. तर शेवटी नेमकं प्रश्नात विचारले काय हे बारकाईनं निरीक्षण करून अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कारण प्रश्न खूप कधी कधी सोपे असतात, पण पर्याय थोडेसे फसवे आपल्याला वाटतात. त्यामुळे उत्तर जरी आपण त्याचं मिळवलं तरी चुकून आपण चुकीचा पर्याय निवडू शकतो. तर पुढचा एक प्रश्न पुन्हा एकदा गुणोत्तरावर आधारित. आता याच्यामध्ये 2 चल दिलेत, ए आणि बी, आणि त्या चलांच्या मधला संबंध दिला आहे. म्हणजे एचा 2/5 भाग व बीचा 3/4 भाग समान असल्यास एचे बीशी गुणोत्तर किती. म्हणजे ए आणि बी ही 2 चल आहेत आणि त्या गुणोत्तरासाठी हे 4 पर्याय दिले. 6 20, 20 6, 8 15 की 15 8. आता एचा 2/5 भाग काढायचा म्हणजेच काय, तर एला 2/5 गुणायचं आणि बीचा 3/4 भाग म्हणजेच बी गुणिले 3/4. आता आपल्याला प्रश्नात असे दिले की हे दोन्ही भाग समान आहेत, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये बरोबर चिन्ह करायचं. मग आता सर्वात महत्त्वाचं हेही पाहिजे की गुणोत्तर कुणाचं कुणाशी विचारले. एचे बीशी आणि बीचे एशी ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे एचे बीशी गुणोत्तर काढायचं असेल तर आपल्याला एस बी म्हणजेच ए छेद बी काढावं लागतं आणि बीचं एशी गुणोत्तर असेल तर बी छेद ए. त्यामुळं प्रश्नात नेमकं विचारले काय, कुणाचं गुणोत्तर कुणाशी विचारले ते बारकाईनं पाहायचं. इथं एचं गुणोत्तर बीशी पाहिजे, याचा अर्थ ए अंशातच आला पाहिजे. मग इथं ए डाव्या बाजूला आहे तसंच घेऊया, कारण ते अंशात लागणार आहे आपल्याला. आणि बी जे उजव्या बाजूला दिले ते डाव्या बाजूला घेतलं तर छेदात जाईल, बरोबर. 3/4 आपण बदललं नाही तसेच ठेवूया. 2/5 मात्र आता उजव्या बाजूला घ्यावं लागेल, म्हणजे त्याचा व्यस्त होईल 5/2. आता इथे एकमेकाला भाग घालू, कशाचाच भाग जात नाही, त्यामुळं सरळ अंशांचा गुणाकार करूया. 3 × 5 15, 4 × 2 8. म्हणजे ए छेद बी बरोबर 15/8, म्हणजेच एस बी बरोबर 15/8. हे आपलं उत्तर. म्हणजे एचं बीशी असलेलं गुणोत्तर 15/8 जे पर्याय क्रमांक 4मध्ये आपल्याला दिले. आता पर्याय क्रमांक 3 18/15 दिसतो. हे कधी येईल, जर उलट विचारलं असतं, म्हणजे बीचे एशी गुणोत्तर किती असं जर विचारलं असतं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं आलं असतं. पण इथं एचं बीशी गुणोत्तर विचारले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4.